आपण भगतसिंग यांना एक क्रांतिकारक म्हणून तो ओळखतोच, पण आज आपण त्यांच्या कृतींच्या पलीकडे जाऊन त्यामागे असलेल्या विचारांना समजून घेणार आहोत. कारण ते फक्त एक क्रांतिकारक नव्हते, तर एक असे विचारवंत होते ज्यांनी एका संपूर्ण चळवळीला दिशा दिली. फक्त हे एक वाक्य ऐका, यातून त्यांच्या मनातल्या ताकदीची आणि विचारांच्या स्वातंत्र्याची कल्पना येते. म्हणजे शरीर तुरुंगात असूनही मन स्वतंत्र आहे, हा विचारच किती मोठा आहे. हेच दाखवतं की भगतसिंग फक्त एक बंडखोर नव्हते, तर त्यामागे एक खूप मोठी विचारसरणी होती. तर मग प्रश्न हाच आहे की या बंडखोर प्रतिमेच्या आतला खरा माणूस कसा होता, आणि असे ते कोणते विचार होते ज्यासाठी त्यांनी हसत हसत मृत्यूला जवळ केलं. चला याचाच शोध घेऊया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया त्यांच्या लहानपणापासून. पाहूया की कसं वातावरण होतं आणि कोणत्या माणसांचा त्यांच्या तरुण मनावर खोलवर परिणाम झाला. भगतसिंग यांचा जन्म अशा वेळी झाला जेव्हा संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या विचाराने अक्षरशः पेटून उठला होता. त्यांच्या आजूबाजूला हेच वातावरण होतं आणि साहजिकच याच वातावरणात त्यांची जडणघडण झाली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांची ओळख जुगल किशोर, भाई परमानंद आणि जयचंद विद्यालंकार यांसारख्या मोठ्या विचारवंतांशी झाली. या लोकांमुळेच त्यांच्या विचारांना एक नवी आणि जहाल दिशा मिळाली. आता त्यांच्या आयुष्याच्या त्या टप्प्याकडे जाऊया जिथे त्याने फक्त एक कार्यकर्ता म्हणून नाही, तर एका संघटकाच्या भूमिकेत येऊन चळवळीला एक नवा आकार दिला. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कानपूरमध्ये असताना पोलिसांपासून वाचण्यासाठी ते बलवंत सिंग या टोपण नावाने लिहायचे. यावरूनच समजतं की त्यांच्याकडे फक्त पिस्तूलच नाही, तर लेखणीचीही प्रचंड ताकद होती. आणि त्यांचं सर्वात मोठं योगदान कोणतं असेल तर ते म्हणजे HRA म्हणजेच हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचं HSRA म्हणजेच हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनमध्ये रूपांतर. हा फक्त नावापुरता बदल अजिबात नव्हता. या एका सोशलिस्ट शब्दाने त्यांनी स्पष्ट केलं की त्यांना फक्त इंग्रजांकडून भारतीयांकडे सत्ता नकोय, तर स्वातंत्र्यानंतर एक असा भारत हवाय जिथे कामगार आणि शेतकऱ्यांचं राज्य असेल. हा त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यांची प्रत्येक कृती, मग ती कोणतीही असो, त्यांच्या ठाम वैचारिक पायावरच उभी होती. हे दोन वेगळे करताच येत नाहीत. त्यांचे विचार किती पक्के होते हे बघा. त्यांनी सावरकरांचा 1857च्या स्वातंत्र्य समरापासून प्रेरणा घेतली. मदनलाल धिंग्रा आणि शचींद्रनाथ सन्याल यांच्यासारख्या क्रांतिकारकांबद्दल लिहिलं. इतकंच नाही तर पूर्ण स्वातंत्र्याची मागणी सोडल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवरही सडेतोड टीका केली. आणि त्यांच्या संपूर्ण विचारांचं सार या एका वाक्यात आहे: कोणतीही क्रांती यशस्वी तेव्हाच होते जेव्हा तिच्या मागे विचारांची भक्कम ताकद असते. कृतीला विचारांची धार हवीच. आता आपण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. त्यांनी त्यांच्यावरच्या खटल्यांना शिक्षा म्हणून पाहिलंच नाही, उलट त्यांनी कोर्टालाच आपलं व्यासपीठ बनवलं, आपले विचार पूर्ण देशापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यांच्यावर मुख्यत्वे 2 खटले चालले. पहिला होता सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकल्याचा आणि दुसरा सॉन्डर्सच्या हत्येचा. आणि याच खटल्यांच्या वेळी त्यांनी जी भाषणं दिली ती इतिहासात कायमची नोंदवली गेली. असेंब्लीमधल्या बॉम्बस्फोटामागे कोणालाही मारायचा हेतू नव्हता. हा फक्त एक प्रतिकात्मक आवाज होता जो ब्रिटिश सत्तेच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवायचा होता. हे वाक्य त्यांच्या कृतीमागचा उद्देश अगदी स्पष्ट करतं. इथे एक ऐतिहासिक गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की सूरज नारायण नावाच्या सरकारी वकिलाचा संबंध RSSशी होता, पण ऐतिहासिक कागदपत्र तपासली असता असं दिसतं की ते फक्त सुरुवातीला सरकारी वकील म्हणून हजर होते आणि त्यांचा RSSशी संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. चला आता त्यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल बोलूया. मृत्यू समोर दिसत होता, पण तरीही ते आपल्या विचारांपासून, आपल्या तत्वांपासून 1 इंच भरही मागे हटले नाहीत. त्यांच्या शेवटच्या दिवसांची ही कहाणीच त्यांच्या धैर्याबद्दल सगळं काही सांगून जाते. त्यांच्याकडे दयेचा अर्ज करून स्वतःचा जीव वाचवण्याची संधी होती, पण त्यांनी तत्वांशी तडजोड करायला साफ नकार दिला आणि देशासाठी बलिदान स्वीकारलं. इंग्रजांना वाटलं की भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देऊन त्यांनी क्रांतीची मशाल विझवून टाकली. पण खरं तर त्यांनी फक्त शरीरांना संपवलं, विचारांना नाही. आणि त्यांचं हे वाक्य किती खरं ठरलं. त्यांचं शरीर जरी नसलं तरी त्यांचे विचार आजही करोडो लोकांच्या मनात जिवंत आहेत, त्यांना प्रेरणा देत आहेत.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की भगतसिंग यांचा वारसा फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरता नाहीये. त्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. ते आजही आपल्याला न्याय, धैर्य आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय यावर विचार करायला भाग पाडतात. आणि हाच प्रश्न आज सगळ्यांसमोर आहे. भगतसिंग यांचं आयुष्य आपल्याला काय शिकवतं? ते हेच की कृती तर महत्त्वाची आहेच, पण त्या कृतीमागे असलेले विचारच तिला अजरामर करतात. इतिहास कृतीने घडतो की त्यामागच्या विचारांनी, यावर विचार करायला हवा.